भारतातील पहिल्या रेल्वे सेवेचं केंद्र असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा 172वा वाढदिवस आज रेल्वे प्रवासी संघटनांकडून साजरा करण्यात आला. या स्थानकाच्या पश्चिमेस यापूर्वीच सॅटिस प्रकल्प राबवण्यात आलाय, तर पूर्व स्थानक परिसरात सॅटिस प्रकल्प उभारणीचं काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार असून त्यामुळे हे स्थानक नव्या वर्षात काट टाकणार असल्याचं चित्र आहे. बोरीबंदर ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे धावली होती. 33.8 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी रेल्वेला 57 मिनिटं लागली होती. त्यामुळे 16 एप्रिलला रेल्वे सेवेचा वाढदिवस प्रवासी संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून साजरा केला जातोय. यंदाच्या वर्षी अशाच प्रकारे ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि पदाधिकारी सुधाकर पतंगराव यांनी रेल्वेचा वाढदिवस करण्याचं ठरवलंय. हा कार्यक्रम 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1च्या बाजूला असलेल्या रेल्वे इंजिनजवळ संपन्न झाला. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या ऐतिहासिक रेल्वेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ठाणेकर नागरिक, रेल्वे प्रवासी तसंच शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.